आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। अशोक मुर्तडक यांच्यावरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। शिवसेनेचे कार्यकर्ते योगेश दाभाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। उसने घेतलेले पैसे परत दिल्यानंतर देखील धमकावल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। मुर्तडक यांनी घरामध्ये घुसून दाभाडे यांच्या कुटुंबियांना शिवेगाळ सुद्धा केली होती। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोप फेटाळून लावलेले आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते सध्या आक्रमक सुद्धा झालेले आहेत। अशोक मुर्तडक यांच्यावरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, मुर्तडक यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं काय सगळं प्रकरण होतं, काय माहिती आहे? खरं तर अशोक मुर्तडक हे नाशिकचे माजी महापौर आहेत। मनसेत असताना ते महापौर झालेले होते। अशोक मुर्तडकनी हे जे दाभाडे आहेत, दाभाड्यांना काही जे उसने पैसे दिलेले होते आणि ते पैसे मागण्यावरून हा जो आहे तो सगळा वाद झाला। पैशाच्या मुद्द्यावरती खरं तर हा वाद झालेला आहे आणि या वादानंतर अशोक मुर्तडकच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त आणि सावकारी कलमाखाली नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक मुर्तडक हे दाभाडे यांच्या घरी गेलेले होते। जे एकूणच उसने पैसे होते ते मागण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर हे वाद झाला आणि अशोक मुर्तडकने हे दाभाड्यांना धमकी दिली आणि त्यानंतर दाभाडे यांनी फिनाईल म्हणजे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते आता रुग्णालयामध्ये आहेत, ते उपचार घेत आहेत। दाभाडे यांनी अशोक मुर्तडकवरती हे गंभीर आरोप केलेला आहेत, पण हे सगळे आरोप जे आहेत ते अशोक मुर्तडकांनी फेटलेला आहे। मीच दाभाडे यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलो आणि तिथे उपचारासाठी दाखल केला, अशी जी भूमिका आहे ती अशोक मुर्तडकांनी घेतलेली आहे। पण जे अशोक मुर्तडकने पैसे दिलेले होते, दाभाडे यांनी असं सांगितलं की मी ते वेळोवेळी पैसे परत दिलेले आहेत, पण अजूनही ते पैसे मागत आहेत आणि म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी भूमिका दाभाडेंची आहे। आणि या सगळ्या वादामुळे हे दाभाडे यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अशोक मुर्तडक यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे आहेत।